थंडगार आईस्क्रीम. लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणाला नको असतं आईस्क्रीम? चला तर बघूया आज बनाना आईस्क्रीम. छान असं केळीपासून मी तयार केलं आईस्क्रीम घरच्या घरी. केळी कोणाकडे अवेलेबल नसते, सगळ्यांच्या घरी केळी असते. मग याच केळीपासून मी बनवलं छान असं आईस्क्रीम. इथे मैत्रिणीनं मी 2 केळी घेतली आहेत, तुम्ही बघू शकता. मी ती केळी छान अशी सोलून घेतली. त्याच्यानंतर त्याचे छोटे छोटे काप कट करून घेतले. केळीचे काप कट करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी एक चॉकलेट ॲड करणार आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही चॉकलेट सिरप देखील घालू शकता. तुम्ही इथं बघू शकता छोटे छोटे काप करून झालेले आहेत. आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊ. त्याच्यासोबत मी एक चॉकलेटचं क्यूब घालत आहे व हे बारीक केलेले सर्व केळीचे काप मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेत आहे. त्याच्यासोबतच ड्रायफ्रूट पावडर मी घातलेली आहे. चवीपुरती साखर देखील मी ॲड करणार आहे व 1 कप दूध घालून घेणार आहे. छान आता हे स्मूदी असं आपल्याला बॅटर केळीचं मिळालेलं आहे. तुम्ही बघू शकता पेस्टी असं बॅटर छान आपल्याला मिळालेलं आहे. हे बॅटर आता मी फ्रीजरला सेट करण्यासाठी ठेवणार आहे. 8 ते 10 तासांसाठी मी हे ठेवून देणार आहे. छान असं एअर कंटेनर डब्यामध्ये तुम्ही हे स्टोअर करून ठेवू शकता. हे 8 ते 10 तासांमध्ये आईस्क्रीम आपलं तयार होतं. तुम्ही बघू शकता. हे आता मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता छान असं आपलं आईस्क्रीम इकडे तयार आहे. चेक करून देखील मी पाहत आहे. छान असं आईस्क्रीम तयार आहे खाण्यास. तुम्ही बघू शकता. छान असा 2 कलर आपल्याला चॉकलेट व केळीचा देखील कलर आलेला आहे व आपला आईस्क्रीम इथं खाण्यास तयार आहे. या कडाक्याच्या उन्हामध्ये थंडगार असं केळीपासून बनवलेला आईस्क्रीम, अगदी साधी सोपी रेसिपी घरच्या घरी तुम्ही बनवू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा. थँक्यू.